मला कोतवालीत जायचंय. मायपेक्षा तुला आता कोतवाली प्यारी झाली बरं. माझ्या नशिबात फक्त कोतवालीच आहे. हा, अरे तुझ्या मनात काय हाय ते समजा माहितीये मला, पण मी सांगते तुला किती पोरगे या घरात आणायची नाही, समजलं? अरे समजून सांगत नाही, बजावून सांगते तुला. बघितलंस ना मग कावेरी, त्या पोरीनं माझ्याच पोराला माझ्या विरुद्ध कसं पितवलंय ते. ग मावशी असं काही नाही. अगं असंच हाय, मला समजा कळतंय. तशी फुटक आजवर तो लग्नाला तयार नव्हता आणि आता तयार झालाय. तो पोरगी कोण? बावनखणीतले 4 लोक तोंडात शेण घातल्याशिवाय राहतील का? तो आला बघ मुर्दा. अदुगरपासून समजा ठावा होता ह्याला, पण एका शब्दानं नाही सांगितलं. अदुगरच सांगितलं असतं तर हे दिसलं असतं का? पण नाही, त्याच वेळेला अडवलं असतं मी बाजीला. कुणाला? अरे बाजीला आणि कुणाला? अगं आत्ताच तो बाजी गेला, तेव्हा थांबायचं नाही. बघ कसा सासूतपणा दावतोय. हे बघ दाद्या, तुला बजावून सांगते, त्या बाजीला म्हणावं किती बी तोंड फुगव, पण ही गाणूबाई काय ऐकणार नाही अजिबात. बाजीचा तो फुगला कशानं? अरे त्या पोरीसाठी. पोरीसाठी? कोण पोरगी? अरे ती ना जी बाजीच्या गळ्यात पडायला लागली आहे. काय सांगतेस? आता बाईच्या गळ्यात कोण पडायला लागलं? आता गेलं की त्याला पहिलं तेच विचारतो. निघू का? बाजीने लगेच निघा सांगितलं, आलोच. मावशी काय ग? अगं हे बघ, ते सगळं मावशीचा पाठवा. इथं कस काय पडला? चुलीत टाकतो हरामाचा पैका. अगं चुलीत टाक म्हणलं नव. तो पैका बी नका आणि त्या निमित्तानं बाजीचं जाणं बी नका बावनखणीत. हा, लई सांगतोय मला. अहो काल रात्री त्या भूतानं तळेगावच्या गोदामाला आग लावली. त्या भूताचाच बंदोबस्त करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपल्याला इथं बोलवलं असणार. आता आपण काय मांत्रिक आहोत का त्या भूताचा बंदोबस्त करायला? वेगळंच काहीतरी असणार. काय कोतवाल, आपणास आहे का काही खबर? भूतानं उच्छाद मांडलाय पुण्यात. बहुतेक पालखी सोहळा रद्द करावा लागतोय की काय कोणास ठाऊक. नाही, आम्हाला तसं वाटत नाही. ऐनवेळी बोलावून धाडलं, कामही तसेच महत्वाचे. साताऱ्याहून हा अख्खा लिहिता आलाय. आदेश म्हणा हवं तर. आपल्याला पेशवेपद फार काळ रीते ठेवता येणार नाही. लवकरात लवकर पालखी समारंभ आणि बाळ पेशव्यांच्या गादी रोहणाचा सोहळा पूर्ण करावा असा आदेश आहे. आता आम्ही काय करावायचे तेवढे सांगा. चिंतामणी हार चोरल्यापासून पुण्यावर येणारी विघ्न थांबतच नाहीये. महाप्रसादाचा तो अनर्थ. काल पिशाच्याने गोदाम भस्म केली. पुण्यातली जनता बिथरली आहे कोतवाल. कसा होणार पालखी सोहळा? जी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हवे तितके प्रयत्न करा, पण पालखी सोहळा वेळेत व्हायलाच हवा. साताऱ्याहून आलेल्या आदेशांचे पालन झालेच पाहिजे. पण त्या पिशाच्याचं काय? अहो कोतवाल,
त्या शेराला आणि त्या खेळणीवालीला त्यांच्या कर्माची सजा मिळायला पाहिजे. खंडेराव, आम्ही तुम्हाला शब्द देतो, त्या शेरा आणि खेळणीवालीला जेर बंद करून आम्ही बाळाजीरावांना नक्की न्याय देऊ. राहिला प्रश्न त्या पिशाच्याच, तर त्याचाही जेर बंद करू आम्ही. गोदामांना आग लावणारं हे पिशाच्य आहे, शेरा आहे की खेळणीवाली, हे शोधून काढून त्या शासन करणं ही आमची जबाबदारी. आपण सर्वांनी आमच्यावरती तेवढा विश्वास दाखवावा एवढंच म्हणणं आहे आमचं. पालखी वेळेतच निघेल, त्याची चिंता नसावी. चाहे दुनिया इधर की उधर हो जाए, पालकी नहीं निकलेगी. हम निकलने नहीं देंगे. ये मुमकिन नहीं है. सातारा से छत्रपति का आदेश है, पालखी समारंभ तर होणारच. अब कुछ नहीं हो सकता. हमने कहा पालकी नहीं निकलेगी मतलब नहीं निकलेगी. लेकिन क्यों? आपका मकसद है बाळ पेशवा को मारना. पालखी समारंभ बाळ पेशव्यांपर्यंत पोहोचायची संधी आहे. मालूम है, लेकिन पाल पेशवा के खत्म होने से पहले एक और दुश्मन का खात्मा करना है. अजून एक दुश्मन? बाजी. पालकी के निकलने के बाद हीरा के साथ शादी का ख्वाब देख रहा है. उसका ख्वाब ख्वाब ही रहना चाहिए. उसका ख्वाब ख्वाब ही रहना चाहिए. आपण वैयक्तिक दुश्मनी आपल्या कामगिरीच्या आड आणू नये असं आम्हास वाटतं. खामोश. हमें तुम्हारी नसीहत की जरूरत नहीं है. पहले बाजी खत्म होगा, फिर बाल पेशवा की बारी. जब तक बाजी खत्म नहीं होगा, पालकी नहीं निकलनी चाहिए. नामुमकिन आहे. आता दुनिया इकडची तिकडे झाली तरी पालखी सोहळा होणारच. हा खुद्द श्रीमंत छत्रपतींचा हुकूम आहे. तो ठरल्यावर हुकूमच होणार. हुक्म तो हमारा ही चलेगा. अगर आपके छत्रपति जी चाहते हैं कि पालकी निकले, तो उस पालकी पर शेरा का ऐसा कहर बरसेगा जो किसी ने सोचा भी ना हो. बाजी को अपने किए की सजा भुगतनी तो पड़ेगी. बाजी खत्म, खेल खत्म. काय भानगडच कळना झाल्या बघा. हो, काल हरबाची 4 मेंढर नेली भूतान. लय कडक बुद्धिस्त आहे गड्या. त्या दुर्पा मावशीच्या कोंबड्या बी फस्त केल्यात त्यानं. लयच खादाड बुद्धिस्त आहे रे. अहो, आता नुसतं कोंबड्या आणि मेंढऱ्यांवर भागवतो म्हणून बरं, उद्या माणसं खायला सुरुवात केली म्हणजे बाहेर नसती मला मग त्याची सगळ्यांवर. आज नातू वाड्याभोवती चोख गस्त असली पाहिजे. वाड्यातली बाळकृष्णाची मूर्ती ही सुरक्षित राहिली पाहिजे. उद्या पालखी सोहळा आहे. पालखी सोहळ्यासाठी नातू वाड्यातनं बाळकृष्णाची मूर्ती निघणार आहे. ती तिथून निघेपर्यंत आपली गस्तही तिथे असणार आहे. सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, बाळकृष्णाच्या मूर्तीशिवाय पालखी नाही आणि पालखीशिवाय गादीरोहण नाही. तेव्हा सर्वांनी सावध असा. जी, तुम्ही अजिबात काळजी करू नका.
आता नातूवाड्याकडे बी गस्त घालावी लागणार. पर हे भूत हात धुवून पाठीमागं लागलंय. नातू वाड्यावर जर त्याची नजर पडली तर कशी करायची गस्त? तुम्हा समद्यांच्या मनात त्या भूताचंच भ्या. भूताच्या नावानं गनिम चालून आलं तर आपण गप्प बसून राहायचं होय? आपण अजिबात घाबरायचं नाही. आपण असताना नातूवाड्याकडे बघायची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. अरे पण जे कानावर होते ते बी खरंच आहे की बाजी. अरे पण ते भूत फक्त कोंबड्या आणि मेंढ्या चुडवित ना, मग आपण कशाला घाबरायचं? बाजी बरोबर बोलतोय. हा अहो नाही दादाजी, परवा रातच्याला जरा आडोशाला गेलो आणि अचानक गुरगुर आवाज आला. बघतो तर तिथं कोणच नाही. घराकडे पळ सुटावं म्हटलं तर पायात उचला ना माझा. आणि उचलतोय तर अंगातलं बळच गेलं सगळं. म्हणजे भूतानं धरलं म्हण की. मग र अरे मग काय, देवाचा जप सुरू केला. 100 वेळा जप केला तेव्हा पाय उचलला आणि मग सुटलो घराकडे पळत. आता तुम्ही सांगा, मरणाचा भ्या असतच की प्रत्येकाला. हे बी खरंय म्हणा. पेशवा इथली शिपाई गडी तुम्ही, त्याचा तरी मान राखा. ज्या भूताला कधी बघितलंच नाही त्याला घाबरतोय व्हय? चला नातूवाड्याकडे. अरे चला की. बाजी लेळ उभा राहिलो का नाही तर पायाला मुंग्या येतात माझ्या. अरे पाय उचलत नाही, पायातलं सगळं बळ निघून जाते. तो हो पुढं, आम्ही येतोच की मागणं. भाजी, अरे मी बी आलो असतो, पण मला येश्वर गस्तीला जायचं, तिकडून देवळाकडं. तुम्ही जा र. अरे जिथं आमचं बाजी असेल ना तिथं कुणाला घाबरायची गरज नाही. जा जा. तुम्हाला यायचं नसेल ना तर इथंच. तो बाजी घाबरत नाही कुठल्या भूताख्याताला. बाळकृष्णाची पालखी निघोस्तोर नातूवाड्याबाहेर मी एकटा गस्तीला राहीन. येतो मी. तू आहे अरे मराठी दौलतीचा शिपाई आणि घाबरला. अरे लोक हसतील की मला. म्या नाही घाबरत कोणाला. भूताचा बाई येऊ दे, 2 हात करणार. याला मानतात मराठी मातीची हिंमत. भूत जर का आलं त्याला मारू आणि त्याच्याकडे काय कोंबडे असतील ते सगळे मिळून खाऊ. बाजी आम्ही पण आलोय. लईच वाटकरी आलं रे. आता आपल्याला भूताच्या कोंबड्याचा उपयोग नाही, बोकारच पाहिजे. हा गड्यानो, अशीच हिंमत ठेवा आणि गस्त घाला. आपण इथं असताना नातूवाड्याकडे वाकडा नसेल बघायची कुणाची हिंमतच होणार नाही. डोळ्यात तेल घालून पारा देऊ. चला बाळकृष्णाचा आशीर्वाद घेऊ आणि गस्तीला लागू. या.
ओम नमः शिवाय 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 समजा ठीक आहे ना शिवाय ओम नमः 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 शिवाय राम राम भटजीबुवा. सगळं व्यवस्थित आहे ना? वय आम्ही असताना तुम्ही काळजीच करू नका. हो ऐकून आहे तुझ्याबद्दल. चल येतो मी. काय रे रात्रीच्या गस्तीची काय खबर? बाजी रातच्याला चिट पाखरू बी फिरकलं नाही वाड्याकडे. भूत घाबरलं वाटतं आपल्याला. आपला डोळा त्याच्या खादीवर आहे ना म्हणून घाबरला असं. भूत बीत कोण नाही. कुणीतरी माणूसच करतंय समजा. आपल्या समद्याची हिंमत त्याला माहिती आहे म्हणून तो फिरकला नाही इकडं. आपण समधे असंच एक झालो आणि अख्ख्या पुण्यात गस्त घातली तर कसं पळून जातं बघा भूताचं सॉंग करणार. तुम्ही थांबा इथंच, मी बघतो. अतर्क्य हे तर पिशाच्याचं वार आहे. पिशाच्यानं घरात प्रवेश केलाय.